ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण नवीन पोपची निवडणूक कशा प्रकारे केली जाते याविषयी आपण चिंतन करणार आहोत. पोपच्या मृत्यूनंतर जो मुख्य कार्डिनल असतो त्यांना काबर्ली किंवा कमरलिंगो असे म्हणतात. तो इन्चार्ज बनतो आणि पोपच्या मृत्यूचे इन्व्हेस्टिगेशन करण्यात येते आणि पोपचा मृत्यू झालेला आहे अशी घोषणा करण्यात येते. त्याच्यानंतर इनिशियली पिरियड सुरू होते. त्याला सेदे वकांती असे म्हणतात. ह्याच्यासोबतच नवीन पोपच्या निवडणुकीची तयारी सुरू होते. त्याला कॉन्क्लेव्ह असे म्हणतात. त्यासाठी जगभरातले सर्व कार्डिनल्स जमा होतात आणि मृत पोपची दफनविधी करण्यात येते आणि त्याच्यानंतर अवघ्या 20 दिवसाच्या आत नवीन पोप निवडला जाईल अशा उद्देशाने त्याची निवडणुकीची प्रोसेस सुरू होते. कॉन्क्लेव्हची प्रोसेस सुरू होते आणि सर्व तयाऱ्या करण्यात येतात. जेवढे जगभरातील कार्डिनल्स आहेत त्यातून जे 80 वर्षाच्या खाली आहेत त्यांना निवडणुकीत सहभागी करण्यात येते किंवा त्यांनाच फक्त वोटिंग करण्याचा अधिकार असते. आजच्या तारखेला असे एकूण 132 कार्डिनल्स आहेत. त्यांना निवडणुकीमध्ये उभे राहता येते किंवा त्यांना वोटिंगसुद्धा करता येते. सर्वात आधी त्यांच्याकडून कसम घेतली जाते की ते त्यांच्यामधील कोणतीही गोष्ट कोणालाही सांगणार नाहीत. नंतर त्याच्याकडून सर्व प्रकारचे मोबाईल किंवा कम्युनिकेशन साधन आहे ते त्यांच्याकडून काढून घेतले जाते आणि त्या एरियाला इलेक्ट्रिकल जामिंग मशीनद्वारे त्या एरियाला जाम करण्यात येते. तिथं काही नेटवर्क चालणार नाही, काही वायफाय चालणार नाही, कोणतेही यंत्र चालणार नाही, कम्युनिकेशनचे यंत्र कोणतेही तिथं कार्यरत राहणारच नाही, त्याचं ॲक्टिव्ह होणारच नाही अशी त्या जागेला बंदोबस्त करण्यात येते जेणेकरून कोणाशीही कोणताही संपर्क साधला जाऊ नये. आणि हे कार्डिनल्स फक्त परमेश्वराच्या भरोशावर विश्वासावर अवलंबून राहून त्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. परमेश्वर जे काही त्यांना प्रेरणा देईल त्याच्यानुसार ते करतात आणि त्या सर्वांना बॅलेट पेपर देण्यात येतो आणि त्या सर्वांचे नाव लिहिण्यात येतो आणि त्यांची निवडणूक होते. निवडणूक 2 दिवसाची होते आणि पहिल्या दिवसाच्या सकाळच्या भागामध्ये फक्त प्रार्थना केली जाते आणि कोणी कोणाशी बोलत नाही आणि प्रार्थना झाल्यानंतर त्यांची वोटिंग करण्यात येते. आपापले मत त्या बॅलेट पेपरवर टाकून वेदीवर एक प्लेट ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये ते आपले मत टाकतात आणि मोजणीनंतर ज्या कोणाला 2/3 वोट मिळते त्याला तोच फक्त इलेक्ट होऊ शकतो आणि जर 2/3 वोट जर कोणालाही मिळाले नाही तर पुन्हा इलेक्शन होतो आणि जे आता वोटिंग झालेले जे बॅलेट पेपर्स आहेत त्याच्यावर काळा धुवा निघण्यासाठी केमिकल टाकून त्याला जाळून टाकण्यात येते. त्याच्यावर असं केमिकल टाकतात की त्याच्याद्वारे काळा धुवा निघेल आणि जेव्हा काळा धुवा निघतो तेव्हा सर्वांना माहीत होते की हे इलेक्शन कॅन्सल झालेलं आहे, अजून कोणीही पोप म्हणून निवडून आलेलं नाही. त्याच्यानंतर परत इलेक्शन होते. जोपर्यंत कोणालाही 2/3 वोटिंग मिळत नाही तोपर्यंत त्याची प्रोसेस चालू असते आणि जेव्हा 2/3 वोटिंग मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणाला तरी मिळालं तर त्याला
विचारण्यात येते की तू पोप म्हणून सांभाळण्यासाठी तयार आहेस का? आणि जेव्हा तो तयार असतो त्याला मग एक पोपचं नाव घेण्यासाठी त्याला विचारण्यात येते आणि कोणत्याही जुन्या पोपचं नाव तो स्वीकार करतो आणि त्या नावाने तो पोप म्हणून ओळखला जातो आणि कार्डिनल त्याला घोषित करतो, मुख्य कार्डिनल त्याला घोषित करतो आणि त्याच्याद्वारे इनॉग्रल मास चढवल्या जाते आणि त्या इनॉग्रल मासमध्ये इनॉग्रल पूजा बलिदानामध्ये फिशरमॅनची एक रिंग त्याच्या बोटामध्ये लावली जाते आणि अशा प्रकारे तो पोप निवडला जातो आणि इनॉग्रल मासच्या नंतर पोपचा पहिला आशीर्वाद संपूर्ण जगासाठी दिला जातो आणि त्या पहिल्या आशीर्वादाला उर्बी किंवा ओर्बी असे म्हणतात आणि तो आशीर्वाद जो कोणी घेतो, स्वीकार करतो त्याला सर्व प्रकारचे दंडमोचन मिळतो आणि म्हणून कोणत्याही माध्यमातून तिथं उपस्थित राहून किंवा यूट्यूबद्वारे किंवा टी व्हीद्वारे आपण हा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करावा.